आज नांदेडची तहान भागवण्याचं काम हे काँग्रेस पक्षानं केलेलं आहे, शंकररावजी चव्हाण यांनी केले, त्याच्यात अशोकराव चव्हाणांचं काय योगदान आहे? मतांचं ध्रुवीकरण करायचं आणि मुस्लिम मत एमआयएमच्या पाठीमागे, हिंदू मत भाजपच्या पाठीमागे असं करायचं आणि या देशाचं वाटोळं मिळून मिसळून करायचं, हा एमआयएम आणि भाजपचा प्लॅन आहे. आज नांदेडची जर आपण परिस्थिती पाहिली, जे प्रशासक राज इथं बसलेलं आहे, अधिकारी इतके मुजोर झालेत, इतके मस्ती आलेली आहे अधिकाऱ्यांना. मग इथले आयुक्त घ्या किंवा तुम्ही महापालिकेतला कुठलाही आधी साधा चपराशी जरी तिथला असेल, मलनिस्सारणाचा अमृत योजनेअंतर्गत 329 कोटीचं टेंडर हे देण्यात आलं एका कंपनीला, काहीतरी शारदा कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी. आणि त्या कंपनीनं मे जूनमध्ये या शहराला जे खोदायला सुरुवात केली, ते खोदून 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 अख्खं शहर इतकं खोदलं की भर पावसामध्ये पूर्ण रस्ते जाम. ती जिल्हा परिषदची शाळा मल्टीपर्पज आता जिल्हा परिषदकडनं ती महापालिकेला जागा वर्ग केलेली आहे आणि त्या ठिकाणावरती आता थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला मोठी इमारत उभी झालेली दिसेल महापालिकेची. आणि ती महापालिका कोण्यातरी हे जे ज्याला बांधायला देते ते बांधकामाची टक्केवारी ही शिवाजीनगरला जाते किंवा या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना जाते. दर महिन्याला 2-3 मर्डर होतात, ते आपल्याला माहिती होत नाही. गोळीबार होत आहेत दिवसा डोळ्या. काय चाललंय? नांदेड आहे का तालिबान आहे? नांदेडचं तालिबान करण्याचं काम या लोकांनी केलं. अशोकराव चव्हाणांनी काय केलं तर सरकारी जेवढ्या महापालिकेच्या जागा आहेत त्या सगळ्या त्यांनी त्यांच्या एजंटच्या माध्यमातून विकल्या आणि त्यांचे पर्सेंटेज खाल्ले. रील्स बघून स्वतःच्या बापाला आपण 5,000 रुपये देऊन मतं विकत घेऊन 2 नगर परिषदा जिंकल्या, ते पण एमआयएमच्या मदतीनं, आणि त्याच्यात 3 तालुक्याचे तुम्हाला बाप वाटत असेल तर हे बौद्धिककरण ते पण आहे. रणनीती हीच आहे की भाजपचा चेहरा मोहरा फाडणे आणि त्यांचा भ्रष्टाचाराचा बुरखा फाडून त्यांचं हिंदुत्व कसं खोटं आहे, त्यांचं दलित प्रेम कसं खोटं आहे, त्यांची लाडकी बहिणीची योजना कशी फसवी आहे, हा त्यांचा फसवा चेहरा फाडणे. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि पक्षांतर, बंडखोरी आणि गटबाजी याची चर्चा सगळ्याच पक्षांमध्ये सगळीकडे होते आहे. यापासून कुठलाही पक्ष बाजूला किंवा दूर राहिलेला नाही. तर याच पार्श्वभूमीवर नांदेड महानगरपालिकेची काँग्रेस पक्षाची नेमकी काय तयारी आहे हे आपण पाहतो आहोत. नमस्कार, मी मुरलीधर हंबर्डे. बोला नांदेडच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत बालाजी गाडे, नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आज आपल्यासोबत आहेत. नांदेड जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारतो आहोत. बालाजी गाडे पाटील, आपलं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. अर्थात पहिला प्रश्न सध्या संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या जनतेच्या मनामध्ये जो आहे तो तुम्हाला विचारतो, काँग्रेसच्या संदर्भातला. सध्या रोज वर्तमानपत्र उघडलं किंवा मोबाईलवर जर आपण न्यूज पाहू तर नांदेड काँग्रेसला कुठली ना कुठली गळती लागल्याचं आपल्याला दिसतंय. आणि नांदेड काँग्रेसमधून अनेक लोक जात आहेत, महापौर पदावर असलेली ही माणसं या ठिकाणी जात आहेत. काय कारण आहे? सर्वात प्रथम बोला नांदेड चॅनलचे मी आभार व्यक्त करतो की मला आज या कार्यक्रमामध्ये बोलण्यासाठी बोलवलं. तुमचा जो प्रश्न आहे, बातम्या येत आहेत, बरोबर आहे. याच्या मागची जी कारणं आहेत, आज भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं जे गलिच्छपण केलेलं आहे, आज भाजपकडे राज्यातले सर्वाधिक आमदार आहेत, देशात त्यांच्याकडे सत्ता आहे, पण तरी देखील त्यांना त्यांच्या पक्षात असलेल्या लोकांच्या गुणवत्तेवरती विश्वास नाही आहे. त्यामुळं काँग्रेसनं कर्तृत्ववान माणसं घडवली आणि निष्ठेनं माणसं मोठी केली आणि आज त्या लोकांना पैशाचं आमिष दाखवून किंवा यंत्रणांचा वापर करून त्यांना घाबरवून पक्षातून फोडून घेण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करत आहे. त्यामुळे जर तुम्ही आजचा जर नांदेडचा भाजप बघितला तर 80% जुनी काँग्रेस आहे नांदेडचा भाजप म्हणजे. त्यामुळं भाजपचं स्वतःचं म्हणावं असं नांदेडमध्ये काही नाही आहे. त्यामुळं जे जात आहेत ते जाऊ देत, पण आज काँग्रेससोबत जो आमचा निष्ठावान कार्यकर्ता आहे तो पक्षासोबत उभा आहे आणि त्यांच्या बळावरती नांदेड महापालिका निवडणूक आम्ही लढवू आणि जिंकू देखील. तुम्ही असं म्हणताय की आम्ही स्वबळावर, आमच्या हिमतीवर लढू, जे गेले जे आहेत ते आम्ही व्यवस्थितरित्या लढू. पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये वंचित सोबत काँग्रेसने युती केलेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकांना वंचित सोबत युती झाली, पण काही कारणांनी ती फिसकटली, पुढे ती चालू शकली नाही. येत्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर
आपण वंचित सोबत पुन्हा जाल का, किंवा विस्कटल्याची नेमकं कारण काय सांगाल? नाही, मुळात ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युत्या आणि आघाड्या होत असतात, त्यावेळेला राज्यव्यापी स्वरूप वेगळं असतं आणि या निवडणुकांमध्ये स्थानिकची गणितही वेगळी असतात. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते मागच्या वेळेला ती झाली होती, पण त्यामध्ये बोलणी आणि जागा वाटप हे सूत्र न जुळल्यामुळे ती युती तुटली. पण मुंबईपुरती ती आमची वंचितसोबत झालेली युती आहे. नांदेडमध्ये काँग्रेस सध्याला एकटी लढत आहे. आम्ही कोणासोबत युती किंवा आघाडी केलेली नाही आहे आणि काँग्रेस स्वबळावरती इथं लढत आहे. त्यामुळं सध्या तरी या महापालिकेमध्ये काँग्रेस कोणासोबत किंवा काँग्रेससोबत कोणाला आम्ही घेतलेलं नाही आहे. 2017 मध्ये ज्यावेळी महानगरपालिकेच्या शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळी नांदेड महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला 73 जागा मिळाल्या होत्या, कारण तो बालेकिल्ला पण त्यावेळी म्हणून ओळखला जायचा. पण आता काँग्रेस पक्षाला लागलेली एकंदरीत गळती पाहता येणाऱ्या काळात महानगरपालिकांच्या निकालाबाबतीत काय चित्र असेल असं तुम्हाला वाटतं? आणि मुळात काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता असं म्हणणं जे तुमचं आहे, होता नाही, अजूनही आहे. कारण जर तुम्ही लोकसभेचे आकडे पाहिले, विधानसभांचे आकडे पाहिले, तर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तुलनेनं काँग्रेस पक्षाला मतदान हे अधिक आहे आणि त्यामुळं काँग्रेसचा बालेकिल्ला होता नाही. नांदेड शहर आणि जिल्हा हा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे आणि म्हणून इथून काँग्रेसमधले जे लोक आहेत ते फोडून घेण्याची वेळ आज भाजपवरती येते. आज भाजपची काय अवस्था आहे? ज्या लोकांनी भाजप वाढवली ते लोक आज रांगेमध्ये उभे आहेत आणि ज्या लोकांना भाजपनं चोरीचे खोटारडेपणाचे आरोप करून पक्षात घेतलं, त्या चोरांच्या हातामध्ये भाजपनं आज कारभार दिलेला आहे. त्यामुळं आमचं तसं नाही आहे काँग्रेसचं. आज आम्ही निष्ठावंतांना संधी देतोय आणि त्यांना निवडणुकांमध्ये उभं करतोय आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही पुढे जातोय. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात काँग्रेसचा बालेकिल्ला, नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता नाही, होता आहे आणि राहील आणि ते तुम्हाला येत्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये दिसून येईल. तुम्ही म्हणताय की नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आजही आहे. हो. पण लोकांमध्ये अशी चर्चा आहे सगळीकडे की नांदेड जिल्ह्याची काँग्रेस ही मॅनेज आहे आणि ही फक्त जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांकडे नाही, जिल्ह्याचं काँग्रेसचं सगळ्यात मोठं जे नेतृत्व आहे त्याच्याकडे सुद्धा लोकांची शंकेची सुई जाते. याबद्दल काय सांगा? नाही, मुळात काय की राजकारणामध्ये अशा प्रकारचे आरोप आणि प्रत्यारोप होत असतात. पण आपण जर बघितलं तर ज्या परिस्थितीमध्ये इथली नेते मंडळी काँग्रेस चालवत आहे, ती परिस्थिती ही अत्यंत वाईट परिस्थितीतनं, म्हणजे अगदी लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल किंवा आत्ता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, यामध्ये पक्षाकडे उपलब्ध असलेले जे काही नेते मंडळी आहेत, त्याच्यामध्ये खासदार रवींद्र चव्हाण जे असतील किंवा आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष जे आहेत आणि सगळी मंडळी अत्यंत व्यवस्थितरित्या त्यांच्या ताकदीनं प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत आहेत. आता लोक काय म्हणतील, लोकांच्या तोंडावरती आपण बोट ठेवू शकत नाही. पण विधानसभा आणि लोकसभांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळं उलट काँग्रेसला मॅनेज म्हणणारी जी आहे तीच एक भाजपची एक जी टीम आहे, अशा प्रकारे आमच्या पक्षाची जी प्रतिमा मलिन करण्यासाठी करतायत. आज खरं पाहिलं तर भाजप आणि MIM यांची कशी मॅनेजमेंट आहे ह्या चर्चेचा विषय माझ्यासाठी महत्त्वाचा. कारण MIMचा आणि भाजपचा फक्त रंग भगवा आणि हिरवा असं वेगळं जरी असलं तरी देखील यांचं जे नातं आहे ते म्हणजे रात्रीस खेळ चाले अशा प्रकारचं नातं आहे आणि हा रात्रीस खेळ जो आहे तो अशोकराव चव्हाणांच्या बंगल्यावरती चालतोय आणि त्याचे पुरावे देखील समोर आलेले आहेत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मला वाटते ते मी बघितलेले आहेत. त्यामुळं मॅनेज कोण आहे तर MIM भाजपला मॅनेज आहे आणि भाजप MIMला मॅनेज आहे. काँग्रेस मात्र जनतेच्या सोबत प्रामाणिकपणे आणि आम्ही लढतोय. आत्ता MIMचा उल्लेख तुम्ही बोलताना केलात, पण नांदेड जिल्हा काँग्रेसचा आपण विचार करू तर मुस्लिम समाजाच्या बाबतीत जर काँग्रेसचा विचार केला तर गेल्या अनेक वर्षांपासून ज्यावेळी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून मुस्लिम समाज हा अतिशय प्रामाणिकपणे काँग्रेससोबत होता. पण गेल्या काही काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः जर आपण विचार केला तर मुस्लिम समाज हा MIMकडे वळताना आपल्याला दिसतो आहे. मग यामध्ये तुमच्या नेतृत्वाची पकड कमी पडते आहे असं अजिबात नाही. कारण तुम्ही महापौर पदापासून अनेक पदं दिली होती मुस्लिम समाज. एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं राजकारणाचा पोत बदलवला, भाजपनं काय केलं या देशामध्ये, तर भाजपनं या देशातली जी कट्टरता आहे ती कट्टरता ही प्रचंड वाढवली.
जर तुम्हाला एमआयएमच्या अनुषंगानं म्हणा, आमची पकड आहे. आज तुम्ही लोकसभेचा निकाल पहा. सुरुवातीला वसंतरावजी चव्हाण असतील स्वर्गीय, किंवा त्यानंतर त्यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण असतील, ह्यांच्या पाठीमागे मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल किंवा हिंदू असतील. म्हणजे काँग्रेसचा मतदार हा धर्मामधला नाही आहे, काँग्रेसचा हा सेक्युलर मतदार आहे. तो काँग्रेसच्या पाठीमागं कायम राहत आलेला आहे. पण जर आपण भारतीय जनता पक्षानं इथं जे राजकारणाचं चित्र उभा केलेलं आहे ते अशा प्रकारचं आहे की एमआयएमचा सोयीनं वापर करणे. आणि मुस्लिमांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. मला मुस्लिम बांधवांना विनंती करायची की ज्या वेळेला देशामध्ये मुस्लिमांवरती अन्याय अत्याचार होतात त्यावेळेला रस्त्यावरती किती वेळेस एमआयएम उतरते, किती वेळा एमआयएमचे नेते उतरतात? ते उतरत नाहीत. आज या नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारीची संख्या ही मुस्लिम समाजामध्ये आहे. आज मुस्लिम वस्त्यांमध्ये जर आपण बघितलं तर त्याही ठिकाणावरती विकास पोहोचलेला नाही आहे. शहराच्या लगतला म्हणावी तशी MIDC चालत नाही आहे. आणि मग तिथं हा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे किंवा मुस्लिम तरुणांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. यासाठी या नांदेड शहरामध्ये एमआयएमनं काय प्रयोग केले? 2000 मला वाटते 17च्या अगोदर जी झाली, 14ला वगैरे, तर त्यावेळेला जी महानगरपालिका झाली त्याच्यामध्ये काहीतरी 12-13 काही 11 नगरसेवक, 10-11 काहीतरी नगरसेवक, मला आता निश्चित संख्या माहीत नाही, एमआयएमचे नांदेडच्या मुस्लिम बांधवांनी निवडून दिले होते. काय केलं त्यांनी नांदेडच्या मुस्लिम समाजाच्या विकासासाठी काय केलं? मुस्लिमांच्या जीवनामध्ये काही बदल झाला का? तर अजिबात नाही. त्यामुळं काहीतरी हिंदूंच्या विरोधामध्ये आक्रमक स्टेटमेंट एमआयएमच्या नेत्यांनी द्यायचं, नंतर इकडून बजरंग दल किंवा हिंदुत्ववादी एखादा कार्यकर्ता उचलायचा, त्याने याला मूर्ख म्हणायचं, यानं त्याला नालायक म्हणायचं, आणि ह्या दोघांचा सगळा वापर हा दोन समाजामध्ये वाद लावण्यासाठी करायचा, मतांचं ध्रुवीकरण करायचं, आणि मुस्लिम मत एमआयएमच्या पाठीमागे, हिंदू मत भाजपच्या पाठीमागे असं करायचं, आणि या देशाचं वाटोळं मिळून मिसळून करायचं. हा एमआयएम आणि भाजपचा प्लॅन आहे. त्यामुळं भाजप आणि एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आणि हा भाजपचाच कट आहे, आणि त्याचे पुरावेसुद्धा आता समोर आलेले आहेत. तुम्ही जर म्हणालात तर अशोकरावजी चव्हाण यांच्या घरातून 2 नगरसेवक बाहेर आले आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते एमआयएममध्ये गेले. हे जे काही घडतंय माजी नगरसेवक, हे कुणामुळं घडतंय? तर पाकिट येतंय अशोकराव चव्हाणांकडनं, भाजपकडनं पाकिट येते कोणाला? एमआयएमसाठी, आणि त्या पाकिटाच्या चाबीवरती एमआयएम या ठिकाणावरती उमेदवार देते. पण मुळात यामध्ये ना मुस्लिमांचं हित आहे ना या शहराचं हित आहे. त्यामुळं लोकांनी आता हे समजून घेणं गरजेचं आहे की गंगाधर ही शक्तिमान आहे. तुम्ही थेट आरोप चव्हाणांवर या ठिकाणी हो, करतायत. हो. आणि एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष, हो. अर्थात अशोकराव चव्हाण, हो. हे या दोघांचं संगणमत किंवा मिलीभगत आहे असं थेट आपण या ठिकाणी म्हणताय. हो. आणि वारंवार आपल्या भाषणांमधून, आत्ताही मगाशी आपण मागच्या प्रश्नात बोलताना असं म्हणालात की भाजपाने जातीचं किंवा धर्माचं किंवा ध्रुवीकरणाचं राजकारण केलेलं आहे. पण या पार्श्वभूमीवर काँग्रेस सेक्युलरिझम पसरवण्यासाठी कमी पडते आहे का? नाही, आम्ही सेक्युलरिझम पसरवण्यात कमी पडतोय असं म्हणणं चुकीचं आहे. मुळामध्ये या देशातल्या सर्वच यंत्रणांचा वापर करून सेक्युलरिझम, संविधान, त्याचबरोबर या देशातली डेमोक्रेसी, लोकशाही, ह्या सगळ्यांनाच पायाखाली तोडवण्याचं काम भाजपनं केलेलं आहे. त्यामुळं आज मीडिया त्यांच्या हातामध्ये, आज तुमच्यासारखे प्रामाणिक चॅनल या देशामध्ये किती आहेत की विरोधकांचा आवाज समोर येईल आणि तो समोर आणणारे तुमच्यासारखे चॅनल आज अत्यंत कमी झालेले आहेत. आणि जो प्रमुख इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे तो मेनस्ट्रीम मीडिया हा भारतीय जनता पक्षाचा तो दलाल झालेला आहे, त्यांचे तळवे चाटतोय तो. त्यामुळं तुम्ही जे म्हणताय सेक्युलरिझम पसरवण्यात कमी पडतोय का, तर नाही, तर उलट यांच्याकडं सर्व यंत्रणा असल्यामुळं त्यांनी धर्मांधता इतकी प्रचंड पसरवलेली आहे की आज जर आपण उदाहरण म्हणून बघायचं म्हटलं तर हा सेक्युलरिझमचा चेहरा आम्ही घेऊन पुढे जातोय आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. पण ज्या हिंदुत्वावरती भारतीय जनता पक्ष राजकारण करतोय त्यांच्या हिंदुत्वाचा बुरखा हा त्यांच्या कुकृत्यातून बाहेर येतोय. उदाहरण म्हणून सांगतो, महाविकास आघाडीवरती जेव्हा सरकार होतं तेव्हा पालघरला साधू हत्याकांड जे झालं त्याचा आरोप सातत्यानं महाविकास आघाडीवरती करण्यात आला. पण भाजपचा नालायकपणा आणि नीचपणा हा आत्ता मागे उघडून आला. कशा प्रकारे? तर त्या हत्याकांडामध्ये जो आरोपी होता त्या आरोपीला भाजपनं पक्षप्रवेश दिलेला होता. जेव्हा महाराष्ट्रभरातून आम्ही टीका करायला सुरुवात केली त्यावेळेला मग त्याचा पक्षप्रवेश त्यांनी हे केला. त्यामुळे ज्यांनी साधूची हत्या केली ते हत्यारेसुद्धा भाजपला चालतात, नाशिकचे गुंड त्यांना चालतात,
टगे त्यांना चालतात, लुटारू त्यांना चालतात, बलात्काराच्या आरोपातले लोक त्यांना चालतात. त्यामुळं आम्ही सेक्युलरिझम पुढे घेऊन चाललोय. पण भाजप काय घेऊन चालली आहे, तर भाजप टगे, गुंड, लुटारू, मवाली अशा प्रकारच्या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन भारतीय जनता पक्ष काम करतोय. त्यामुळं आम्ही कमी पडत नाहीये, पण भाजपनं मात्र टग्यांची मोठी चांगली टोळी निर्माण केलेली आहे. तुम्ही म्हणताय आम्ही कमी पडत नाहीये. मागच्याही प्रश्नामध्ये तुम्ही असं म्हणालात की नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता असं नाही, अजूनही आहे असं तुम्ही ठामपणे या ठिकाणी म्हणताय. पण चित्र काहीतरी वेगळं आहे. नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये पण आपण पाहिलं, कारण शेवटी राजकीय पक्ष हा निकालातून दिसत असतो, त्याची ताकद तिथे दिसत असते. आणि मला असं विचारायचं आहे की सध्या तुम्ही बालेकिल्ला म्हणा किंवा तुम्ही काही म्हणा, जी काँग्रेसला गळती पण लागलेली आहे, यामध्ये काँग्रेसची पिछाट होते आहे, कुठेतरी कमकुवत ठरते आहे का भाजपा तुमच्यावर हवी होऊन कुठेतरी प्रबळ ठरते आहे? नाही, याच्यामध्ये काय आहे की निवडणुकांचं जे तुमच्या डोक्यामध्ये जे आता आहे की बाबा निकालामध्ये दिसलं पाहिजे, तर यात 2 प्रकार आहेत. एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षानं निवडणूक म्हणजे कशाही पद्धतीनं सत्ता मिळवणे आणि खुर्चीवरती बसवणे हे गेल्या 2014 पासून लोकांच्या डोक्यामध्ये फिक्स टाकलेलं आहे. पण आम्ही काँग्रेस विचारधारेमध्ये आमचे नेते माननीय राहुल गांधी असं मानतात की निवडणुका या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढायच्या असतात. त्याच्यात जय आणि पराजय हा यापेक्षा अधिक तुम्ही कुठल्या मूल्यांवरती ती निवडणूक लढवताय ते मूल्य अधिक महत्त्वाचे असतात. आणि आम्ही जे मूल्य घेऊन चाललेलो आहोत ते कुठले मूल्य, तर या नांदेड शहरामध्ये इथल्या सर्वसामान्य लोकांच्या हिताचा प्रश्न आम्ही घेऊन चाललो आहे. इथं जातीय दंगली झाल्या नाही पाहिजे, जातीय तेढ निर्माण नाही झालं पाहिजे, इथली गुन्हेगारी कमी झाली पाहिजे, इथल्या तरुणांच्या हातातली व्यसनाधीनता संपली पाहिजे, इथल्या तरुणांना आज ड्रग्सचं मोठ्या प्रमाणावरती रॅकेट आहे. त्यामुळं आम्ही जे घेऊन चाललो आहे ते आम्ही लोकांचं जीवन बदलून टाकणारं अमृत घेऊन चाललो आहे. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष धर्मांधता, जातीयवाद, दंगली, बेरोजगारी, त्याचबरोबर ड्रग्स, सगळं काही जे होतंय हे सगळं घेऊन भारतीय जनता पक्ष या शहरामध्ये येतोय. आज नांदेडची जर आपण परिस्थिती पाहिली, जे प्रशासक राज इथं बसलेलं आहे, अधिकारी इतके मुजोर झालेत, इतके मस्ती आलेली आहे अधिकाऱ्यांना. मग इथले आयुक्त घ्या किंवा तुम्ही महापालिकेतला कुठलाही आधी साधा चपराशी जरी तिथला असेल तरी गेलेल्या मतदाराला कामासाठी गेल्यावरती तिथं फडकूसुद्धा दिल्या जात नाही. त्यामुळं नांदेड महापालिका हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेली आहे आणि त्यामध्ये 25% टक्केवारी घेऊन अधिकारी हे तिथून निधी वाटप करत आहेत आणि या शहराचं वाटोळ केले. आज तुमच्या स्टुडिओकडे येत असताना मी जिथून निघालो काँग्रेस पक्ष कार्यालयापासून ते आज स्टुडिओपर्यंत हा अगदी 5 मिनिटाचा रस्ता आहे, पण इथं यायला मला 20 मिनटं ते 30 मिनिट 20 ते 25 मिनटं लागले. का तर शहरामध्ये ट्रॅफिकचं असलेलं ढिसाळ नियोजन ना, याकडे इथल्या यंत्रणांचं लक्ष आहे. कशाचं 5-25 वाहनं शहरामध्ये थांबलेले असतात आणि ट्रॅफिकवाले कुठंतरी गार झालेले असतात. आणि म्हणून हा जो विषय आम्ही जे घेऊन चाललो आहे ते आम्ही विकासाचं मॉडेल घेऊन चाललो आहे, लोकांच्या हिताचं मॉडेल घेऊन चाललो आहे. आणि बालेकिल्ला जो आहे तो आहे, राहील. ते ह्यासाठी मी म्हणतो आहे की आम्ही नांदेडच्या हितासाठी आम्ही लढतो आहे. उरला प्रश्न मताचा, तर आता पैशाचा पाऊस पडणार आहे भारतीय जनता पक्षाकडनं. त्यामुळं त्यांची निवडणूक लढण्याची पद्धत जी आहे तशीच आमची असावी, असा जर तुमचा आग्रह असेल तर तो कदाचित मला वाटतं की चुकीचा आहे की आम्ही पैसे किंवा जातीय दंगली किंवा अशा प्रकारचं राजकारण ते आम्हाला करायचं नाही. आम्हाला राहुल गांधींनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गानं आणि जे मी तुम्हाला सांगितलं ते ध्येय धोरणं घेऊन आम्हाला लढायचं आहे. तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपासून आयुक्तांपासून सर्वांवर अगदी थेट घणाघात या ठिकाणी घालत आहात. सगळीकडे आलबेल नाहीये वातावरण किंवा बिघडलेलं आहे, ढिसाळ आहे असं आपण या ठिकाणी थेट म्हणतायत. आणि मगाशी काही मुद्द्यांचा आपण उल्लेख केलात की इथे जातीय ध्रुवीकरण प्रचंड वाढलेलं आहे, गुन्हेगारी वगैरे. महानगरपालिकांची निवडणुका ह्या स्थानिक प्रश्नावर होत असतात. नांदेड जिल्ह्याच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष महानगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरे जाताना कुठल्या मुद्द्यांना घेऊन जातो आहे? फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. खरं तर आज सत्ताधाऱ्यांकडं लोकांच्या समोर घेऊन जायला मुद्दाच नाही आहे. शहरामध्ये असंख्य कामं चाललेली आहेत. किमान आत्ता आज घडीला नांदेड महापालिका क्षेत्रामध्ये 2-2.5 हजार कोटीची कामं ही विविध भागामध्ये चाललेली आहेत. आणि ह्याचा जर आपण विचार केला तर तुम्हाला सांगतो की प्रत्येक टेंडरमध्ये भ्रष्टाचार आहे. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही कधी रस्ता खोदलेला पाहिलाय का? तुम्ही गाडीवरती फिरताना नवीन रस्ता झाला आणि तो खोदलेला आहे, बरोबर. 4 महिन्यापूर्वी रस्ता होतो आणि नंतर 4 महिन्यामध्ये तो खोदला जातो. का खोदला जातो?
तर प्रत्येक शहर रचना शास्त्र असतं. त्या शास्त्राचं ना इथल्या अधिकाऱ्यांना घेणं देणं आहे, ना इथल्या पुढाऱ्यांना घेणं देणं आहे. उदाहरण म्हणून सांगतोय, मलनिस्सारणाचा अमृत योजनेअंतर्गत 329 कोटीचं टेंडर हे देण्यात आलं एका कंपनीला, काहीतरी शारदा कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी. आणि त्या कंपनीनं मे जूनमध्ये या शहराला जे खोदायला सुरुवात केली, ते खोदून अख्खं शहर इतकं खोदलं की भर पावसामध्ये पूर्ण रस्ते जाम, पुराची परिस्थिती शहरामध्ये होती. आणि ना त्याच्यावरती इथला आयुक्त काय म्हणायला तयार आहे, ना इथले काही अधिकारी काही म्हणायला तयार आहेत, ना प्रशासक काय म्हणायला. का तर सगळे भ्रष्ट आहेत आणि यांनी टक्केवारी खाल्लेली आहे. दुसरा प्रश्न तुम्हाला सांगतो की आज अण्णाभाऊ साठे चौकाच्या बाजूला त्या ठिकाणावरती वकार महामंडळाचं खूप मोठी जागा होती, गोडाऊन्स होते. आता तुम्ही गेले तर तुम्हाला ते गोडाऊन्स दिसणार नाहीत. ते अशोकरावजी चव्हाण आणि त्यांच्या आजूबाजूचे जे कोणी दलाल लोक आहेत, त्या दलालांना तिथली जागा त्यांनी महापालिकेनं आंदण म्हणून दिलेली आहे. त्याचबरोबर त्यानंतर मध्यवर्ती बँकेची जागा होती मोंड्यातली, ती सुद्धा एका उद्योगपतीला स्वघोषित शेतकरी नेत्यांना ती एका देण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा जो विषय आहे, एक फार ऐतिहासिक शाळा आहे नांदेडमध्ये, मल्टीपर्पज हायस्कूल, फार जुनी, म्हणजे नांदेडच्या वजिराबादमधली ही मल्टीपर्पज. खरं तर ती झेडपीची शाळा आहे, जिल्हा परिषदची म्हणजे माध्यमिक शाळा आहे. ती जिल्हा परिषदची शाळा मल्टीपर्पज आता जिल्हा परिषदकडनं ती महापालिकेला जागा वर्ग केलेली आहे. आणि त्या ठिकाणावरती आता थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला मोठी इमारत उभी झालेली दिसेल महापालिकेची. आणि ती महापालिका कोण्यातरी हे जे ज्याला बांधायला देते, ते बांधकामाची टक्केवारी ही शिवाजीनगरला जाते किंवा या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना जाते. त्यामुळं नांदेडमध्ये महापालिका ज्या जागांवरती उभी आहे, अशा सगळ्या जागा या महापालिकेच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांनी आणि या नेत्यांनी संगनमतानं टक्केवारी खाऊन आज विकून टाकल्यात. तुम्ही कलाक्षेत्रातले आहात, मला माहिती आहे, तुम्हाला आवड आहे. साहित्य असेल, नाटकं असेल, कविता असतील, या सगळ्यांमध्ये तुम्हाला रुची आहे. आणि या ठिकाणावरती आपल्या इथं कला मंदिरचं एक खूप मोठं वेगळं नाव जुन्या याच्यामध्ये होतं. नांदेड हा कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा, त्यातल्या आता संस्कृत कवींचा. नांदेडमध्ये नरहर कुरुंदकरांसारखा एवढा विद्वान माणूस या ठिकाणावरती होऊन गेला. नांदेडनं त्याचबरोबर ही संतांची भूमी होती. मराठवाड्यामध्ये असेल किंवा या सगळ्या नांदेडचं एक वेगळं महत्त्व राहिलेलं आहे. गोदाकाठचा गोदावरीचे नाभी क्षेत्र याच नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. इतकं ऐतिहासिक महत्त्व असलेल्या नांदेडला अशा प्रकारच्या वैचारिक शहर कशानं बनतं? शहरामध्ये चांगलं मैदान असलं पाहिजे, चांगले बगीचे असले पाहिजे, चांगले थिएटर्स असले पाहिजे. त्यापैकी एक होतं कला मंदिर. आज दिसतंय का कला मंदिर? कुठे गेलं? कला मंदिरला लीजवरती जागा जी भेटली होती, ती कला आणि नाट्य संवर्धन आणि संस्कृती संवर्धन यासाठी देण्यात आलेली होती. ती सुद्धा अशोकरावजी चव्हाण आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी, महापालिकेतल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ती त्यांच्या त्या जे कोणी माणूस आहे एजंट, त्याला ती देऊन टाकली. मग त्यानं ते बांधकाम केलं, त्याची टक्केवारी यांच्या घरामध्ये पोहोचली, अधिकाऱ्यांच्या घरामध्ये पोहोचली, ती जागा गेली. आज फुले मार्केटच्या तिथं जे मार्केट झालेले आहेत, त्या मार्केटचं म्हणसाल तर. त्यामुळं हे जे विषय आहेत, तुम्ही जो प्रश्न विचारला की प्रचाराचे मुद्दे, हा भ्रष्टाचार आहे. दुसरा मुद्दा, आत्ता जे भाजपचं कार्यालय आहे शहरामधलं, नांदेड शहरात जे भाजपचं कार्यालय आहे, ते सुद्धा अनधिकृत ठिकाणावरती आहे. पुरावे आहेत आपल्याकडं. ते सुद्धा पार्किंगमध्ये सेटर्स काढून दिलेलं आहे. त्यामुळं शहराचा विकास करत असताना विकासाला सुद्धा एक सौंदर्यशास्त्र असतं. आणि म्हणजे विकास करणं म्हणजे धरलं की रस्ते टाकणे, नाल्या खोदणे, याला विकास म्हणत नसतात. विकासाला सौंदर्य असलं पाहिजे. आणि ते सौंदर्य, ते विकास कंप्लीट झाल्याच्या नंतर दिसलं पाहिजे आणि टिकलं पाहिजे, लोकांच्या सोयीचंही असलं पाहिजे. सोयीचंही असलं पाहिजे. नाहीतर नेदरलँडच्या धर्तीवरती रस्ते केलेच होते ना शहरामध्ये. बरोबर आहे की नाही? नेदरलँडच्या धर्तीवरती रस्ते करायचे. अहो, नेदरलँडमध्ये लोकसंख्या कमी आहे, आपल्याकडं जास्त आहे लोकसंख्या. म्हणजे फक्त लोकांचा पैसा कसा खर्च करता येईल आणि कशी टक्केवारी खाता येईल, हाच एक आहे. नेदरलँडच्या धर्तीवरचे रस्ते माहिती आहेत ना तुम्हाला? म्हणजे फुटपाथ तेवढाच आणि रस्ता आहे तेवढाच, सायकल ट्रॅक वगैरे होतं. सायकल ट्रॅक होतं. तर त्या पद्धतीने एकंदरीत त्या सायकल ट्रॅकवरून सुद्धा लोक मोटरसायकलीच घेऊन जायचे. तर एकंदरीत हा जो काही गोंधळ घातलेला आहे, हा नांदेडच्या कारभाऱ्यांनी घातलेला आहे. कारण त्यांना विकासाची दृष्टी नाही आहे. त्यांना फक्त टक्केवारीची आणि भ्रष्टाचाराची दृष्टी आहे. त्यामुळं या शहराचं वाटोळं झालं. आज पार्किंग, अशी एक इमारत दाखवा की महापालिकेनं तिथं पार्किंग म्हणजे
परवानगी दिली आणि त्यांना खाली पार्किंग काढलेली आहे. कुठंच नाही आहे. पार्किंगचं वांदा आहे आज शहरामध्ये. कुठेही जा तुम्ही, 1 मिनिट जागा लावू शकत नाही, तुम्ही गाडी लावू शकत नाही. त्यामुळं आमचे विकासाचे मुद्दे हे असणार आहेत. आज अंगणवाड्यांची, आज देगलूर नाक्यापासून ते जेवढा काही मुस्लिम एरिया आहे, अंगणवाड्यांची प्रचंड कमतरता आहे. अंगणवाड्याच नाही आहेत आज. कसं शिकायचं मुस्लिम बांधवांनी? दलित भागामध्ये अंगणवाड्या नाही आहेत. दलितांनी कुठं शिकवायची आपली लेकरं? आज नांदेडमध्ये ज्या पंचतारांकित शाळा आहेत, त्या शाळांमध्ये 1.5 किलोचं लेकरू शाळेत टाकायचं म्हटलं तरी 1.5 लाख रुपये लागायले. म्हणजे उदाहरण, म्हणजे याचा म्हणजे विनोद म्हणून नाही, पण एक 3 वर्षाचं लेकरू जरी शाळेत टाकायचं म्हटलं तरी देखील 1-1.5 लाख रुपये त्यांना लागत आहेत. सर्वसामान्य माणूस अफोर्ड करू शकत नाही आहे. त्यामुळं या शहरात महापालिकेच्या किती शाळा उभ्या केलेल्या नाही आहेत. त्यामुळे ह्या केलं नाही. पण आम्ही जे मुद्दे घेऊन जाणार आहोत, आमचं हा महापालिकेचा जो भ्रष्टाचार आहे, हे एक काही मोजके मुद्दे मी तुम्हाला सांगितले. जेव्हा सभांमध्ये मी बोलेल तेव्हा पुराव्यासहित मी बोलणार आहे. आणि माझं ओपन चॅलेंज आहे नांदेडच्या कारभाऱ्यांना तथाकथित, की तुमच्यात दम असेल तर जाहीर चर्चेला या पुराव्यानिशी मी चर्चा करायला तयार आहे. पण नांदेडचा हा भ्रष्टाचाराचा बुरखा मी पूर्ण फाडून काढणार आहे. कुठली जमीन कोणाला दिली, किती दिली आणि कशी दिली, याची सगळी पुरावे माझ्याकडे आहेत. किमान गुडघाभर थप्पी त्याची मी जमवलेली आहे. त्यामुळे आमचे मुद्दे महापालिकेचा भ्रष्टाचार, शहरामधील वाढती गुन्हेगारी. आज जर तुम्ही बघाल, तुम्ही कुठल्याही भागामध्ये रात्री 9 नंतर फिरून दाखवा. आज गणेशनगरला एक 2-3 महिन्यापूर्वी दिवसा डवळ्या मर्डर झाला. कालची घटना तुम्हाला सांगतो, तुम्ही रील बघितली असेल. बेदम मार दिला एकाला. काल TV9ला बऱ्याच ठिकाणावरती, अनेक चॅनल्सवरती ती आलेली होती. त्यानंतर दिवसा डवळ्या मर्डर होत आहेत. कमीत कमी नांदेड शहरामध्ये दर महिन्याला 2-3 मर्डर होतात, ते आपल्याला माहिती होत नाहीत. गोळीबार होत आहेत दिवसा डोळ्या. काय चाललंय? नांदेड आहे का तालिबान आहे? नांदेडचं तालिबान करण्याचं काम या लोकांनी केलं. त्यामुळं आमचा हाच मुद्दा आहे. आम्हाला शांत, स्वच्छ, प्रगतशील आणि विकसित नांदेड पाहिजे आहे. आणि त्या मुद्द्यांसाठी हेच मुद्दे घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत. मगाचपासून ज्यांचा कारभारी म्हणून तुम्ही उल्लेख करताय आणि नांदेडचा तालिबान ज्यांनी केला अशी एक टीका तुम्ही ज्यांच्यावर केली, ती काय प्रक्रिया 1-2 वर्षातली किंवा 2-3 वर्षातली नाही. बऱ्याच वर्षांपासून त्यांचं ते काम चालू असावं, इतक्या मोठ्या प्रमाणात काम झालंय म्हणजे मगाचपासून चालू असावं. हा प्रश्न मला व्यक्तिशः तुम्हालाही आहे आणि पक्षालाही आहे. आता प्रवक्ते आहात तुम्ही म्हणून पक्षाची भूमिका तुम्ही मांडा, आणि व्यक्तिशः तुम्हालाही आहे. ज्यावेळी तथाकथित नेतृत्व, जे मोठं नेतृत्व आपण म्हणतो, ते काँग्रेसमध्ये होतं, त्यावेळी तुम्ही कुठलाही आरोप केला नाही. आणि आज त्यांनी केलेल्या सगळ्या कामांवर तुमचा मागचा इतिहास त्यांचा काढून तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय. स्वच्छ, सुंदर, सौंदर्य दृष्टीकरण जे मगाशी तुम्ही म्हणत होतात, हे तुम्ही त्यांनाच लेबल लावत होतात ज्यावेळी ते काँग्रेस पक्षामध्ये होते. आणि आज ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले म्हणजे तुमच्यासाठी वाईट ठरतायत. त्यावेळी तुम्ही का बोलला नाहीत आणि आज पक्षाची गरज म्हणून तुम्ही बोलताय का? नाही, मुळात काय आहे की ते त्यांनी केलेलंच नाही आहे. आणि जेव्हा ते पक्षात होते, कसं असतं की राजकारणामध्ये काम करताना एक पद्धत असते. आपल्या पक्षातल्या नेत्यांना अंतर्गत विनंत्या, निवेदनं देणे आणि मागण्या करणे. स्वतःच्याच पक्षातल्या माणसाविषयी बाहेर येऊन बोलायचं नसतं कोणाही पक्षामध्ये. तर ते आम्ही ते निवेदनं द्यायचो, त्यांना विनंती करायचो, त्यांना मागणी करायचो, शिष्टमंडळ घेऊन जायचो, नेते मंडळ हे म्हणून. आणि उरला प्रश्न तुम्ही जे म्हणलात विरोध वगैरे, ते त्यांना नाही, आम्ही ती स्वर्गीय शंकरराव चव्हाणांना लावायचो. आज नांदेडची तहान भागवण्याचं काम हे काँग्रेस पक्षानं केलेलं आहे, शंकररावजी चव्हाण यांनी केले. त्याच्यात अशोकराव चव्हाणांचं काय योगदान आहे? मी सांगितलं ना, अशोकराव चव्हाणांनी काय केलं, तर सरकारी जेवढ्या महापालिकेच्या जागा आहेत त्या सगळ्या त्यांनी त्यांच्या एजंटच्या माध्यमातून विकल्या आणि त्यांचे पर्सेंटेज खाल्ले. याच्या व्यतिरिक्त त्यांनी या शहराचा विकास केला का? तर त्या विकासावरती त्यांनी जाहीर चर्चेला यावं. त्यांच्याकडून त्यांना यावं वाटत नसेल तर प्रतिनिधी म्हणून एखादा आमदार पाठवावा, मी चर्चा करायला तयार आहे पुराव्यानिशी. पण आमच्या पक्षात असताना देखील शहरामध्ये अशा प्रकारचा विकास झाला पाहिजे याबद्दल मी त्यांना बोलायचो आणि ती मागणी करायचो. वाटल्यास तुम्ही त्यांना बोलामध्ये बोलून विचारू शकता मी बोलायचो का नाही त्याबद्दल, किंवा जर ते खोटं बोलले त्याच्यामध्ये तर मी ते समोरासमोर यायलाही तयार आहे. पण मुळामध्ये कुठेही जरी असला तरी देखील आज ज्या विकासासाठी ते भाजपमध्ये गेलेत, त्यांनी काय सांगितलं की मी विकास करायला भाजपमध्ये गेलो नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून. त्यामुळं आता आम्हाला काय म्हणायचं आहे की जवळपास आता भाजपमध्ये जाऊन त्यांना 2 वर्ष होत आले ना. त्या 2 वर्षात काय विकास झाला आहे? बाकी काँग्रेसनं तर त्यांना मुख्यमंत्री करून संधी दिली होती, तेव्हा त्यांना विकास करायचं विसरून गेले होते ते. पण आता त्यांना अचानक साक्षात्कार झाला की आपल्याला भाजपमध्ये जाऊन विकास करायचा आहे. त्यामुळं गेल्या 2 वर्षामध्ये काय झालं या नांदेडचं, तर मला सांगायचं आहे की गेल्या 2 वर्षात नांदेडचं काय झालं. तर नांदेडच्या टपरीवरती जरी गेलात एखाद्या, तर त्या ठराविक टपऱ्यांवरती नशेचं साहित्य भेटतं. 200-250 रुपयाला नशेच्या गोळ्यांचे पॅकेट्स भेटत आहेत.
आज नांदेड शहरामधली तरुणाई इतकी भयान आहे की तुम्हाला सांगतोय की 1500मध्ये कुणालाही मारायला लागलेत, 5-50 हजारासाठी इथं मर्डर व्हायला लागलेले आहेत. हे चित्र जे आहे शहराचं, हे का निर्माण झालं आहे? तर या ठिकाणावरती जी नेते आहेत, जे सत्ताधारी आहेत, त्या सत्ताधाऱ्यांना इथल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी घेणं देणं नाही आहे. इथलं जनजीवन विस्कळीत झालं तरी चालतंय, पण आपले धंदे चालले पाहिजेत. आज मोठ्या प्रमाणावरती जी गुन्हेगारी वाढली आहे, आज या सगळ्यांमध्ये इथलं प्रशासन सहभागी आहे, माझा आरोप आहे. आणि माझ्याकडं पुरावेसुद्धा आहेत, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. त्यामुळं या शहराचं जी बकाल अवस्था झाली आहे, भकासपण झालेलं आहे. अहो विदर्भ, मराठवाडा आणि विदर्भ महाराष्ट्रामध्ये, संयुक्त महाराष्ट्रात एकदा सहभागी झाला. त्या विदर्भाचा विकास आपल्यापेक्षा अधिक झाला. विदर्भातले नेते जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा इथल्या रस्ता बघून ते म्हणतात की बाबा आम्ही तुमच्यापेक्षा पुढे गेलोय. मग नांदेडमध्ये का करता आलं नाही असं? गुरुतागदीच्या कालखंडामध्ये 2-2.5 हजार कोटी रुपये शहराला आलेले होते. कुठे गेले तो पैसे? असो, तो भाग वेगळा आहे. पण शहर म्हणून जर बघायचं म्हटलं तर शहराला जे सौंदर्य आणि टुमदारपणा ज्याला म्हणतो, तो टुमदारपणा नांदेडला आहे का? तर अजिबात तो इथल्या लोकांना देता आलेला नाही आहे. त्यामुळे ते पक्षात असताना आम्ही म्हणायचो की इथं पार्किंग असली पाहिजे, नांदेडमध्ये चांगल्या ट्रॅफिकची सुविधा असली पाहिजे, नांदेडमध्ये आधी रस्ता टाकून मगच नाली टाकायचं तुम्हाला कसं काय सुचतं, यावरती मी त्यांना त्यावेळेस बोलायचो. त्यामुळं आता विरोधात आहेत, त्यामुळं जाहीर बोलतोय. तेव्हा पक्षात होते म्हणून घरातल्या घरात बोलायचो, कारण घरातला विषय घरात राहिला. आता ते विरोधात आहेत, आता जाहीर बोलतोय. उद्या सभा चालू होतील तेव्हा सभांमध्ये जाहीर जाब विचारेल. निश्चित एक थोडासा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतोय. मगासपासून तुम्ही भारतीय जनता पक्ष असतील किंवा अशोकराव चव्हाण असतील, यांच्याबद्दल तुम्ही बोलताय किंवा त्यांनी ही कामं केली नाहीत किंवा शहराचं बकालीकरण करण्यासाठी ते जबाबदार असं म्हणताय. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे सत्ता आली तर आपण स्वामित्व आपल्याकडे आहे अशी एक भावना राजकारण्यांमध्ये होते. याला कुठलाही पक्ष किंवा कोणी अपवाद नाही. माझा संदर्भ आहे मागच्या काही दिवसांपूर्वी भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी या 3 तालुक्याचे अशोक चव्हाण बाप आहेत असं ज्या म्हणाल्या, या विधानाकडे तुम्ही कसं पाहता? मुळात काय असतं की माणसाकडं अनुभव कमी असला आणि मग एखादं छोटंसं यश मिळालं, जे यश म्हणजे लोकांच्या समोर नाक घासून पैसे देऊन विकत घ्यावं लागलेलं आहे, ते यश मिळाल्याच्या नंतर राजकीय समज नसलेल्या लोकांना मग स्वतःच्या घरातला माणूस हा फार आभाळापेक्षा मोठा वाटायला लागतो. तर ही डबक्यात राहणारी माणसं आहेत, यांनी बघितलेलं नाही आहे. आणि मुळात आत्ता जी पिढी आहे, आत्ताचा काळ, त्याच्यामध्ये म्हणजे आकांचा काळ आहे आत्ताचा काळ. म्हणजे महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखांसारखी हत्या घडली आणि त्यानंतर हा शब्द फार पुढे आला. तर मग हा या तालुक्याचा बाप, तो त्या तालुक्याचा बाप, हे जे चालू झालेलं आहे, हा बाप हा शब्द हा सध्याला टोळ्यांमध्ये वापरला जातो. टोळे आणि गुंड असतात ना, ते गुंड स्वतःला म्हणून घेतात, मी इकडच्या नगरचा बाप आहे, मी तिकडच्या नगरचा बाप आहे. त्यामुळं जर ते गुंड या अनुषंगानं जर श्रीजया चव्हाणांना म्हणायचं असेल तर हरकत नाही. कारण त्याच प्रकारे मुदखेड आणि भोकर अर्धापूरमध्ये सगळ्या त्या तिन्ही तालुक्यांमधल्या लोकांचं जनजीवन हे विकासाशिवाय हे अत्यंत त्रासामध्ये आहे. आज रस्ते नाही आहेत, कशानं बाप म्हणायचं? आज या महाराष्ट्रामध्ये असे नेते होऊन गेले, खरं तर शंकरराव चव्हाणांची नात म्हणून, शंकरराव चव्हाणांची नात इतकंच नातं न घेता जर त्यांनी त्यांचा बुद्धिमत्तेचा वारसा घेतला असता तर चांगलं झालं असतं. पण असो, आता ते भाजपमध्ये गेलेत, त्याच्याकडून काही बुद्धिमत्तेची फार अपेक्षा नाही आहे. पण इथं महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती होती आंबर्डे सर. कुठली संस्कृती होती? यशवंतराव चव्हाणांची, महाराष्ट्राचं पालकत्व घेणे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये संस्कृती होती कुठली? लोकांच्या हिताची. आणि मग ते पालक म्हणून काम करायचे, बाप म्हणून नाही. बाप हा गुंडांना वापरला जाणारा शब्द आहे. त्यामुळे श्रीजया चव्हाणांचं हे विधान हे बालिशपणाचं लक्षण आहे. आणि त्यांनी अजून व्यापक व्हावं, मॅच्युअर्ड व्हावं, वाचन करावं, माहिती घ्यावी, शब्द आणि भाषेचा वापर करावा. याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला आणि मला वाटते वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला लोकांच्या हाताला कामच नव्हतं. आणि मग त्यावेळेला काँग्रेसचे एक मोठे नेते होते, विठ्ठल सकाराम पागे, विस पागे, बरोबर, उपाख्य. तर त्यांनी बायकोला विचारलं घरामध्ये की आपल्या घरामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, ठेव म्हणजे किती आपले किती पैसे साठवलेले आहेत. तिनं सांगितलं बायकोनं त्यांच्या की 550-600 रुपये घरामध्ये आहेत. त्यांना प्रश्न पडला की मी काँग्रेसचा इतका सत्तेतला मोठा नेता आहे, माझ्या घरामध्ये जर 500-550 असतील तर या दुष्काळामध्ये सर्वसामान्य लोकांचं काय, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचं काय? तर त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांना गाठलं आणि
रोजगार हमी योजनेचा मुहूर्तमेळ या महाराष्ट्रामध्ये त्यांनी रोवली. नाईक साहेबांच्या हां, नाईक साहेबांच्या काळात. आणि महाराष्ट्रानं रोजगार गॅरंटी देणारा काँग्रेसनं महाराष्ट्राला हे दिलं आणि महाराष्ट्रानं देशाला दिलं. आणि देशानं म्हणजे मग महाराष्ट्राच्या काँग्रेसनं महाराष्ट्रात रोजगार हमी चालू केली की लोकांना वर्षातून 100 दिवस रोजगाराची हमी, काम केल्यावरती तुम्हाला हा पैसा मिळेल, ती रोजगार हमी देणारा जगातला पहिला पक्ष हा माझा काँग्रेस पक्ष आहे. त्यानंतर वरती मनमोहन सिंगांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा महाराष्ट्राची योजना उचलली आणि त्याला महात्मा गांधी रोजगार हमी योजना हे नाव दिलं, जे नरेंद्र मोदींनी आता बदलून टाकलेलं आहे आणि जी रामजी त्याला केलेलं आहे. त्यामुळं आम्ही कामाची गॅरंटी अशा प्रकारे पालकत्व घेण्याची, मला तुमच्या त्या प्रश्नावरतीच आहे, अशा प्रकारे पालकत्व घेण्याची संस्कृती आणि परंपरा या महाराष्ट्राला राहिलेली आहे. कदाचित इतकं वाचन आणि अभ्यास करण्यासाठी श्रीजया चव्हाणांना अजून थोडंसं खोलामध्ये जावं लागेल. रील्स बघून स्वतःच्या बापाला आपण 5,000 रुपये देऊन मतं विकत घेऊन 2 नगरपरिषदा जिंकल्या, ते पण MIMच्या मदतीनं, आणि त्याच्यात 3 तालुक्याचे तुम्हाला बाप वाटत असेल तर हे बौद्धिक करंटे पण आहे. त्यापेक्षा तुम्ही ऊसाचा भाव 3,500 रुपये द्या, 2400 हप्ता काढलाय आणि मग किमान तिथं पालकत्व घ्या. आणि जर शेवटी तुम्ही बापच म्हणत असाल तर मग त्या तिन्ही तालुक्यातल्या लोकांना, श्रीजयाताईंनी तिन्ही तालुक्यातले जे लोक आहेत त्यांना समान संपत्तीमध्ये हिस्सा द्यावा. बाकी काय. महापालिकांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना पक्षाला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची रणनीती काय असेल, किंवा काँग्रेस पक्षाचा लढा किंवा त्यांचा मोठा विरोध म्हणून भारतीय जनता पक्षच नव्हे तर त्यांच्याशी समविचारी असलेली, जिथं मतं दुभंगू शकतात असे अनेक पक्ष आहेत, या सगळ्यांना सामोरं जात असताना आपली रणनीती काय असणार आहे? नाही, मुळामध्ये आमचं लढा हा आमचा सरळ आहे. आज आमच्याकडं भारतीय जनता पक्षासारखा भ्रष्टाचाराचा पैसा नाही आहे, त्यांच्यासारख्या यंत्रणा आमच्याकडे नाहीत. सत्ता आहे तर ते सरकारी यंत्रणांचा वापर करतायत. आम्ही जे तुम्हाला आता अडचणी, शहरातल्या समस्या सांगितल्या, हे प्रश्न आणि त्या प्रभागातले प्रश्न वेगळे आहेत. आज असंख्य नगरनिहाय प्रश्न वेगळे आहेत. ते प्रश्न घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत. रणनीती हीच आहे की भाजपचा चेहरा मोहरा फाडणे आणि त्यांचा भ्रष्टाचाराचा बुरखा फाडून त्यांचं हिंदुत्व कसं खोटं आहे, त्यांचं दलित प्रेम कसं खोटं आहे, त्यांची लाडकी बहिणीची योजना कशी फसवी आहे, हा त्यांचा फसवा चेहरा फाडणे आणि नांदेडच्या शहराला, नांदेडकरांना खरं नांदेड कसं असू शकतं, तो आमचा एक विकासाचा आराखडा आणि ब्ल्यूप्रिंट ज्याला म्हणू, ती ब्ल्यूप्रिंट घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. आणि बस एवढी सरळ रणनीती आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं असं रॉकेट सायन्स नाही आहे. आणि भाजप तर बाकी तुम्ही बघणारच आहात. मला एवढं सांगायचं आहे तुमच्या या माध्यमातून, रणनीतीमधून, की नांदेडच्या लोकांना की आता पैशाचा पाऊस तुमच्यावरती पडणार आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये किमान म्हणजे 5 लोक असतील तर 25,000 रुपये भाजपचे तुमच्याकडे येणार आहेत. त्यामुळं तुमच्या गॅसचा वाढलेला रेट, तुमच्या पेट्रोलचे वाढलेले रेट, ही किमान म्हणजे 1 महिन्याची तरी वसूल होत आहेत. त्यामुळं तो पैसा घ्या, हा तुमच्याच हक्काचा पैसा आहे. पण मी जे तुम्हाला सांगितलं, तुमच्या पोरांच्या हाताला काम, चांगलं नांदेड, ट्रॅफिकमुक्त नांदेड, खड्डेमुक्त नांदेड, दुर्गंधीमुक्त नांदेड, कचरामुक्त नांदेड जर तुम्हाला पाहिजे असेल तर नव्या पिढीच्या, नव्या दमाच्या आणि नव्या दृष्टीच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहा. ही चॅनलच्या माध्यमातूनच तुमच्या मी विनंती करतो. कारण एका बाजूला कायम चोरी करून, भ्रष्टाचार करून म्हणजे सत्तेशी चिटकून राहिलेली लोक आहेत, आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षामधली आमच्यासारखी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली लोक आहेत. त्यामुळे आता नांदेडच्या लोकांनी ठरवायचे की कोणाच्या बाजून राहायचे, चोरांच्या की थोरांच्या, लोकांनी ठरवावं. आणि अजून एक मला त्या मागच्या प्रश्नातला विषय जोडायचा आहे, ते श्रीजया चव्हाणांच्या, एक अगदी 30 सेकंदामध्ये, की मुदखेड भोकर अर्धापूरच्या लोकांचा बाप हे कोणीच नाही आहे. तिथला कष्टकरी, तिथला कामगार, तिथला मजूर, या लोकांनी त्या भागाला घडवलं. उलट त्या लोकांनीच त्यांच्या श्रीजया चव्हाणांच्या कुटुंबावरती आमचे उपकार आहेत. आम्ही त्यांना निवडून दिलं, त्यांनी आम्हाला काही दिलेलं नाही आहे. त्यामुळं हे 3 तालुक्यातले सर्वसामान्य लोक हे मायबाप आहेत, आणि त्यांनी ज्यांना बाप म्हणलं तेच माजी मुख्यमंत्री त्याच श्रीजया चव्हाणांच्या निवडणुकीसाठी अर्धापूरमध्ये नतमस्तक होऊन, नाक घासून त्यांनी त्यांच्यासमोर मतांचा जोगवा मागला. आता त्यांनी ते एकदा जुना चित्र काढून बघावं आणि मग ठरवावं की जनता मायबाप आहे का त्यांचा बाप आहे. म्हणून त्यांनी त्यांचा बाप त्यांचा पुरता मर्यादित ठेवावा.
नक्कीच येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना जनता या सगळ्या गोष्टींचा विचार करेल. काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर सगळे पक्ष असतील, यामध्ये होणाऱ्या सध्याच्या घडामोडी याला सध्यांना मध्यनजर ठेवून निश्चितच मतदार हा निवडणुकांना सामोरे जाईल. आमच्या पॉडकास्टचा शेवटचा भाग असतो, आम्ही रॅपिड फायर घेतो. इथे तुम्हाला मोठी उत्तरं देण्याची संधी नाही, होय किंवा नाही एवढ्याच याच्यामध्ये तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत आणि क्विकली तुम्हाला ती उत्तरं द्यायची आहेत. हा आमचा थोडासा मजेशीर पण हा महत्त्वाचा असा सेगमेंट आहे जो अडचणीचे popular काही पण विषय आहे. तो प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मी विचारतोय, होय किंवा नाही असं तुम्हाला गाडे सर उत्तर द्यायचंय. नांदेडमध्ये काँग्रेस कमकुवत होते आहे का? नाही. नांदेडचे स्थानिक नेतृत्व अपयशी ठरते आहे का? कोणत्या पक्षाचं? काँग्रेसचं. नाही. नांदेडची भाजपाची संघटनात्मक ताकद ही काँग्रेसपेक्षा जास्त आहे का सध्या? ताकद जास्त नाही आहे, त्यांच्याकडं पैसा जास्त आहे आणि त्या पैशाची मस्ती अधिक आहे. नांदेड भाजपाची संघटनात्मक ताकद काँग्रेसपेक्षा जास्त आहे का? नाही. काँग्रेसमधील गटबाजी आपल्याच पक्षाला मारक ठरते आहे का? काँग्रेसमध्ये गटबाजीच नाही आहे. तुम्ही हा वेगळा वळण देऊन मार्ग काढलात नव्हा तुम्ही. नांदेड काँग्रेसला नव्या नेतृत्वाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? काँग्रेसमध्ये नांदेडमध्ये कायमच आम्ही नव्याच नेतृत्वाला संधी दिलेली आहे. आमचे गरज जे आहे असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही. आमचे रवींद्र चव्हाण नवीन नेतृत्वच आहेत ना, त्यांना तर आधी जुनं होऊ द्या. आत्ता जे नेतृत्व आहे हं. त्याच्यापेक्षा पुढे जाऊ आम्ही काँग्रेस राहुलजींनी नव्या चेहऱ्यांनाच संधी दिलेली आहे आणि ते थोडं ते रॅपिड फायरला एखादी पुरवणी जोडण्याची परवानगी आहे का? नक्की नक्की. ते अगोदर जे गटबाजीचं म्हटले ते आमच्याकडं नाही आहे, पण ते भाजपमध्ये एवढी भयानक गटबाजी आहे की ज्यांनी भाजपवरती म्हणजे आम्ही काँग्रेसमध्ये जेव्हा होते हे जुने नेते तेव्हा जे यांच्यावर आरोप करायचे आणि ज्यांनी 30 वर्ष भाजपचं काम केलं त्यांनाच तिकीट मागायला यांच्या समोर बसावं लागायला. म्हणजे ते काय ते चैतन्य बापू वगैरे जे लोक आहेत म्हणजे कीव वाटती. म्हणजे आम्ही वैचारिक मतभेद असतील पण यांच्यासमोर तिकीट मागायला बसावं लागतंय. आता ते यादीतून त्यांचं नाव कटल्यावरती अजून दुःख होणार आहे आम्हाला सुद्धा, कारण निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी भेटली पाहिजे. तो कुठल्याही पक्षातला असो. हां, पण आता कसं आहे ते भाजपमध्ये काय तसं नाही आहे. निष्ठावंत सतरंजा टाकायला आणि पैसेवाले भ्रष्टाचारी सगळे निवडणुका लढवायला. भाजपाकडे गेलेले काँग्रेसचे नेते परत येतील असं तुम्हाला वाटतं का? आले तरी आम्ही घेणार नाही. येतील असं वाटतं का? येतील पण आम्ही घेणार नाही. येतील होय असं उत्तर आहे. हां, आमची सत्ता 29ला येणार, देशाचे राहुल गांधी पंतप्रधान होणार, पण आम्ही त्यांना घेणार नाही. काँग्रेसने विशेषतः नांदेड काँग्रेसने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? सतत करत राहिलं पाहिजे. नांदेड काँग्रेसने करणं गरजेचं आहे. सतत करत राहिलं पाहिजे. ओके. हां, नांदेड काँग्रेसमध्ये पुनरुज्जीवन होईल असं तुम्हाला वाटतं का? 100%. नांदेड काँग्रेसला नव्या नेतृत्वाची गरज आहे असं वाटतं का? मी परत तो प्रश्न विचारतोय तुम्हाला. प्रत्येक पक्षाला नव्या नेतृत्वांची गरज असते, त्यामुळं नक्कीच नांदेडला म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये नवनवीन चेहरे आले पाहिजे, त्यांची आम्हाला गरजच आहे. पण आमचे रवींद्र चव्हाण जे आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये चांगलं काम चाललेलं आहे. शेवटचा रॅपिड फायरचा प्रश्न आहे. मगाशी वंचित सोबत युती होऊन नांदेडमधली युती तुटली, या पार्श्वभूमीवर किंवा एकंदरीत सध्या काँग्रेस स्वबळाचा नारा जी देते आहे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा, त्यावर प्रश्न आहे होय किंवा नाही असं आपण उत्तर द्यायचं आहे. भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस एकटी अपुरी ठरते आहे असं आपल्याला वाटतं का? असं म्हणता येणार नाही. धन्यवाद. आपण आज स्टुडिओमध्ये आलात, अगदी दिलखुलास उत्तर दिलीत. आपल्या कायमच्या शैलीप्रमाणे आपण घणाघात आरोपही केलेत, आपण खूप ठणकावून बोललात आणि तुमची जी कायमची एक पद्धत आणि शैली राहिलेली आहे त्याप्रमाणे विरोधकांना तुम्ही धुणे हा शब्द मी वापरतो अशा प्रकारे आपण बोललात. आमच्या सर्व प्रश्नांना किंवा जनतेच्या मनामध्ये एकंदरीत नांदेड जिल्हा काँग्रेसबद्दल जे प्रश्न होते ते आम्ही सर्वसमावेशक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्याला आपण अगदी दिलखुलास उत्तर दिलीत आणि इथे वेळ दिलात त्याबद्दल आभार. धन्यवाद. तुमचे सुद्धा आभार. मला बोलवलं त्या कालावधीमध्ये जेव्हा मीडिया सगळा सत्ताधाऱ्यांच्या पायावरती लोटांगण घालतोय, त्या काळात तुम्ही विरोधकांना बोलण्याची संधी देताय, त्याबद्दल बोला नांदेड टीमचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे काँग्रेसचे प्रवक्ते तथा नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे पाटील. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीवर आपण राजकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्तींना बोलावून आपण त्यांच्याकडून जनतेच्या मनातले प्रश्न विचारून उत्तर घेतो आहोत. यानंतर पुढच्या पॉडकास्टमध्ये अशाच एका राजकीय व्यक्तीसह नव्या प्रश्नांसह आपण भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.